हॅलो, मी ऐश्वर्या आणि मी आत्ता रिसेंटली ना पुण्याला गेले होते. पुण्यामध्ये बापरे खूपच ऊन आहे, त्यामुळे ना फिरताना थोडंसं सावकाश फिरा. आणि मी पुण्याला गेले आणि तुळशीबाग फिरले नाही असं कधी होणारच नाही आहे. मी ना रिसेंटली पुण्याला गेलेली आणि देन मला शॉपिंग करायची होती, तर मी तुळशीबागेत गेलेली. बापरे इतका छान असा स्टॉक आलेला आहे ना. मला ह्यावेळेस फक्त आणि फक्त ज्वेलरीज दिसत होती. काही माहीत मला ज्वेलरी घ्यायची होती म्हणून मे बी ज्वेलरीज दिसत असावी. इतकी छान अशी ज्वेलरी आली आहे ना तिथे, जे की तुम्ही जाऊन परचेस करू शकता. मला असं वाटतं की इतकी सारे इन्फ्लुएन्सरच्या वगैरे मी इतकी छान वेअर केलेली त्यांना मी पाहते. मला असं वाटायचं की खूप कॉस्टली असेल ते, आणि आपण ऑनलाईन पाहतो वगैरे, ते म्हणजे आपल्याला माहीत नाही होत की कसं भेटते. सो मी सांगेन की तुम्हाला एकदा तुम्ही तुळशीबागेमध्ये जाऊन या. तुम्हाला जसं पाहिजे तशी ज्वेलरी तिथे अवेलेबल आहे. देन मी इतक्या साऱ्या माळा पाहिल्या ना, मला तर एक ज्वेलरीचे नावसुद्धा नाही माहीत, जे की किती साऱ्या इतक्या छान छान अशा ज्वेलरी दिसत होत्या ना मला, की किती घ्यावे असं वाटायचं. आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये. आणि इथे कानातले वगैरे खूप छान आहे, आणि कुर्ती ही खूपच भारी आहे, जे की रिजनेबल प्राईजमध्ये सगळ्या मुली मतलब घेऊ शकतात. आणि हे जे चोकर आहे ना, ते मी एका इन्फ्लुएन्सरच्या गळ्यामध्ये पाहिलेलं. देन मला इतकं आवडलं की म्हणलं आता हे आपण घ्यावं, म्हणून मी गेले होते. म्हणून मी तुळशीबागेमध्ये गेलेली. आणि इथे इतकी खूप छान व्हरायटीज आली आहे तिथे. आणि एकदा तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करून या. मुलींना काय सॅटर्डे अँड संडेला सुट्टी असते, ते जातात. पण तुम्ही सॅटर्डे संडेला न जा, एरवी जा ना, कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप सारं बघण्यात येईल आणि तुम्हाला म्हणजे जे पाहिजे ते आपल्याला घेता पण येईल. तिथे खूप सारे वॉचेस आहेत. आपल्याला जर वेगवेगळ्या ड्रेसवर वेगवेगळे वॉच घालू शकतो, वेगवेगळ्या ड्रेसवर वेगवेगळे सँडल्स. तिथे एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आपल्याला वेगवेगळे सँडल्स वगैरे भेटते. आणि जीन्सवरचे क्रॉप टॉप वगैरे इतक्या रिजनेबल प्राईजमध्ये खरंच आपण तिथे गेल्यानंतर ना घेऊ शकतो. तिथे गेल्यानंतर मला एकच वाटलं की आपण क्लचर ना खूपच इथे कॉस्टली आहेत असं मला वाटलं. कारण आपण जेव्हा बाहेर घेतो ना, तेव्हा आपले रेग्युलर प्राईस आहे, पण तिथे ना क्लचर वगैरे थोडेसे कॉस्ट वाटले. बाकी आपण जे ह्या साखळी वगैरे वेअर करतो कोणत्याही ड्रेसवर, 100 रुपीजला ओनली 3 पीसेस. एवढं छान वाटलं ना. खरंच एकदा तुम्ही तुळशीबागेमध्ये जाऊन या. तुळशीबाग नाही की हे चीप मार्केट आहे असं म्हणतात, पण मला नाही वाटत की हे चीप मार्केट आहे, कारण इतकं छान आणि रिजनेबल देतात. आपल्याला बेंगल्स घ्यायचे असतील, सगळा भेटतील तिथे, सगळा स्टॉक तिथे अवेलेबल आहे मुलींसाठी. एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि मला नक्की सांगा की कसा वाटला माझा न्यू ब्लॉग. हा माझा फर्स्टच ब्लॉग आहे. आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच अपडेट्ससाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. कशी वाटली तुळशीबागची व्हिजिट मला नक्कीच कमेंट करा.